झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। मात्र यापूर्वीच पीडित तरुणीचं कायद्याला नाव द्यावं का यावरून आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे। तिच्या कुटुंबियांनी नाव देणं गौरवाचं असल्याचं सांगितलंय, तर असं नाव देणं कायदेशीर आहे का आणि ते कितपत योग्य आहे याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। पीडित तरुणीचं नाव कशासाठी लपवलं जात आहे? तिच्या कुटुंबियांची हरकत नसेल तर तिच्या नावानंच कायदा करायला हवा। केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी हे वक्तव्य केलं आणि देशभरात एका नव्या चर्चेला तोंड फुटलं। दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचं नाव अजूनही उघड करण्यात आलेलं नाही, त्यामुळे तिचं नाव जाहीर करून तिच्या नावानंच कायदा करा अशा थरूर यांच्या मागणीवर जोरदार टीका करण्यात आली। मात्र पीडित मुलीच्या घरच्यांनीच थरूर यांच्या सूचनेचं स्वागत करत नाव जाहीर करण्यास हरकत नसल्याचं म्हटलंय। एवढंच नव्हे तर मुलीच्या नावानं कायदा झाला तर तो तिचा गौरवच असेल असंही तिच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे। त्यामुळे ही मागणी आणखीनच जोर धरू लागली। तर दुसरीकडे व्यक्तीचं नाव कायद्याला देणं चुकीचं असल्याचं सांगत कायदेशीर दृष्ट्याही योग्य नसल्याचं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय। कायदे हे व्यक्तीच्या नावानं नसतात, तर कायदे हे त्या जो कुठला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या नावानं कायदा असतो। भारतामध्ये आजपर्यंत तरी अशा प्रकारचा एखादा पायंडा पाडू दिलेला नाहीये, त्यामुळे आतापर्यंत जी काही परंपरा आहे आणि जी काही मूल्य आहेत त्याच्याशी विसंगत होईल। काँग्रेसनं मात्र शशी थरूर यांच्या वक्तव्यापासून अंतर राखलंय। थरूर यांचं हे वैयक्तिक मत असल्याचं काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आलंय। थरूर हे मंत्रिमंडळात आहेत, त्यांनी सरकारला सूचना करण्याऐवजी सार्वजनिकरित्या बोलणं योग्य नसल्याचं सांगितलंय। अगर हमारे समाज में कुछ कुरीतियां हैं, कुछ बुराइयां हैं, उन बुराइयों का हमको सामना करना चाहिए और ऐसे कानून बनाने चाहिए और ऐसा न्याय तंत्र उस पर इजाद करना चाहिए कि ऐसे व्यक्ति जो ऐसी घिनौनी हरकतें करते हैं उनको जल्द से जल्द और कड़ी से कड़ी सजा मिल सके। कायद्याला पीडित मुलीचं नाव असावं की नसावं यावर वाद सुरूच राहील। मात्र या कायद्यामुळे महिलांवरील अत्याचार थांबणं गरजेचं आहे आणि तीच पीडित मुलीसाठी खरी श्रद्धांजलीही ठरेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।